आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवूयात छान अशी नारळाची चटणी। तर नारळ चांगला फोडून घेतला आणि फोडताना त्याच्यामध्ये जो कचरा होतो त्याच्यासाठी ते खोबरं चांगलं धुवून घेतलं, बारीक बारीक कापून घ्यायचं त्याला। हे आहे आपलं इडली डोशाचं पीठ। तर इडली आणि डोशासाठी आपण चटणी बनवतोय, तर त्याच्यासाठी फुटाणे घेतलेले आहेत, त्याची साल आहे ती थोडीशी काढून घेतली। मिक्सरच्या भांड्यामध्ये फुटाणेच फिरवून घेतले, त्याची पावडर झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता याच्यामध्ये जो ओला नारळ आपण बारीक कापून घेतला होता तो पहिल्यांदा फिरवून घेऊयात। सुकाच फिरवून घ्यायचा, अजून आपण त्याच्यामध्ये पाणी घातलं नाही। आता जेवढी चटणी तिखट पाहिजे तेवढ्या मिरच्या आणि लसूण आणि आलं भरपूर घालायचं आहे, त्यानेच या चटणीला छान अशी टेस्ट येते आणि बिना तडक्याची देखील चटणी खूप खूप छान लागते। तर आलं आणि लसूण भरपूर घातला आहे। कोथिंबीर देखील जे देठ असतात त्याच्यासह तोडून घालायची, म्हणजे ब्लेडमध्ये मोठा दांडा असेल तो अडकत नाही। तर ग्लासभर पाणी घातलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे, ते तुम्ही काळं मीठ, सेंधा मीठ, प्लेन मीठ वापरू शकता। मी फक्त साधं मीठ घातलेलं आहे। आता याला फिरवून घेऊयात। तर अजून म्हणावी तशी बारीक झालेली नाही, म्हणून मी अजून अर्धा ग्लास पाणी घालते। खोबरं भरपूर आहे, पूर्ण नारळ घेतला, पुन्हा एकदा फिरवून घेतली आणि चांगली मस्त अशी बारीक आपली चटणी आता वाटली गेलेली आहे। तर ही चटणी आता दुसऱ्या भांड्यामध्ये आपण काढून ठेवूयात। तुम्ही बघू शकता मस्त अशी नारळाची चटणी आपली तयार झालेली आहे। ही चटणी तुम्ही मेंदूवडा, इडली, डोसा याच्याबरोबर खाऊ शकता। बिना तडक्याची चटणी खूप छान लागते। ज्यावेळेस इन्स्टंट आपल्याला वेळ नसतो त्यावेळेस ही चटणी तुम्ही ताजी ताजी बनवून अशा पद्धतीने खाऊ शकता। तडका न देताच ही चटणी अतिशय भन्नाट लागते, कारण त्याच्यामध्ये जो ताजा आल्याचा आणि लसणाचा फ्लेवर असतो आणि ताजी ताजी कोथिंबीर खूप छान लागते। आणि तुम्हाला जर ही दिवसभरानंतर कधीही खायची असेल तर तुम्ही तडका देऊ शकता, कारण ती लगेचच खराब होते, म्हणून तडका देऊन ठेवायची आणि म्हणजे ती तुम्ही 2 दिवस देखील खाऊ शकता। फ्रीजमध्ये 3-4 दिवस तरी आरामात टिकेल। तर चला, या चटणीसाठी मी आज करणार आहे मस्त असे डोसे आणि गरमागरम डोश्यासोबत ताजी ही खोबऱ्याची चटणी अतिशय भन्नाट लागते। तर आजची चटणीची रेसिपी कशी वाटली? थँक्यू। लाईक, शेअर, सबस्क्राईब।